पाहूयात। आंध्र प्रदेशमधील तिरुपती मंदिरात काल रात्री 9:30च्या सुमारास वैकुंठ द्वाराजवळ तिकीट काउंटरजवळ चेंगराचेंगरी झाली। या चेंगराचेंगरीमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला, यात एका महिलेचा समावेश आहे। टोकन काउंटरजवळ 4000हून अधिक भाविक रांगेत उभे होते, मात्र त्यांना बैरागी पट्टीडा पार्क परिसरात रांग लावण्यास सांगण्यात आलं। पुढे जाण्याच्या घाईत गोंधळ उडाला, तर पळापळीत भाविक हे एकमेकांच्या अंगावर पडले आणि चेंगराचेंगरी झाली। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले। फोन करून त्यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी मदतकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत। आज मुख्यमंत्री नायडू हे आज तिरुपतीला जाणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांनीही या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले। टोकन काउंटरजवळ गर्दी चेंगराचेंगरी झाली, त्यानंतर आता मुख्यमंत्री चंद्रबाबू आज त्या ठिकाणी जाणार आहेत, भेट देणार आहेत। आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरीची घटना धक्कादायक, म्हणजे 6 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे। टोकन काउंटरवर गर्दीत ही चेंगराचेंगरी झालेली आहे। नेमका काय प्रकार घडला या ठिकाणी ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तिरुपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी, वैकुंठ द्वाराजवळ टोकन काउंटरवर जास्त गर्दी, सुमारे 4000 भाविक काउंटरजवळ होते। भाविकांना दुसऱ्या ठिकाणी रांग लावण्यास सांगितले। बैरागी पट्टीडा पार्क परिसरात नवीन रांग, भाविकांमध्ये पुढे जाण्यासाठी धावपळ उडाली। या धावपळीत भाविक धावू लागले। भाविक धावताना अडखळून एकमेकांवर पडले। भाविकांची चेंगराचेंगरी झाली, अनेक जण पडले। चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू तर 30 जण यामध्ये जखमी झाले। तिरुपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी। या दुर्घटनेवरती आता सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी देखील या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे। मुख्यमंत्री चंद्रबाबू आज तिरुपतीला भेट देणार आहेत। दृश्य आपण पाहताय तिरुपती या ठिकाणची, आंध्र प्रदेशमधली ही दृश्य आहेत। त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झालेली आहे। चेंगराचेंगरीत दुर्दैवीपणे 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। टोकन काउंटरवर गर्दीत ही चेंगराचेंगरी झाल्याचं तिरुपतीत रोज किती भाविक येतात ते पाहतो। तिरुपती देवस्थान हे जगातील सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक देवस्थान। तिरुपती मंदिरात दररोज 50 ते 70 हजार भाविक हे दर्शनासाठी येतात। तिरुमल्ला टेकड्यांवर असलेले व्यंकटेश्वराचे मंदिर हे भाविकांसाठी मुख्य आकर्षण। आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातल्या तिरुपतीला उत्सवाच्या काळात मोठी गर्दी। नरेंद्र मोदींचं ट्विट आपण पाहतोय। आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे झालेल्या चेंगराचेंगरीमुळे वेदना झाल्या। ज्यांनी आपले जवळचे आणि प्रियजन गमावले आहेत त्यांच्या दुःखात सहभागी आहे, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय। जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो। आंध्र प्रदेश सरकार बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे, अशा प्रकारचं देखील ट्विट केलंय। बाधितांना मदत करते। राहुल गांधीचं ट्विट पाहतोय। तिरुपती येथे झालेली चेंगराचेंगरी अत्यंत दुःखद आहे। शोकाकुल कुटुंबियासमवेत माझ्या संवेदना। सर्व जखमी लवकरात लवकर बरे हो ही सदिच्छा। काँग्रेस नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना या कठीण काळात शक्य ती सर्व मदत करण्याचे आवाहन करतो, असं देखील ट्विट विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी। Request to the devotees to apologize TTD, and we'll have a inquiry in this. Definitely we'll take serious action against them. Right now we inquired, there is no increase in deaths, but serious injuries we are giving best medical services. या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। निखिल, अतिशय धक्कादायक अशी घटना घडलेली आहे। वैकुंठ द्वाराजवळ टोकन काउंटरच्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली आणि त्यानंतर दुर्दैवीपणे 6 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। धक्कादायक अशी दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। या घटनेबाबतची काय सविस्तर माहिती आहे? कारण आपण पाहिलं तर या जे
तिरुमाला आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत ते दर्शनासाठी जात असतात. तिरुपती येथे लाखोंच्या संख्येने भाविक दर्शन घेत असतात. याच दर्शनासाठी आता 10 ते 19 तारखेपर्यंत जो वैकुंठ दरवाजा आहे जो अनेक दिवस बंद असतो, फक्त ज्या विशेष दिवशी आहे ते याच दरवाजातून दर्शन आहे ते दिलं जातं. याच दर्शनासाठी जे टोकन कुपन घेण्याची लाईन आहे ती लावण्यासाठी ही संपूर्णपणे गर्दी झालेली होती आणि 10 ते 19 तारखेच्या दरम्यान ह्या दरवाजातून दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आहेत त्यांनी ही उपस्थिती लावलेली होती. याच दरम्यान आहे ती मंगळवारी घोषणा केल्याच्या नंतर काल अचानकपणे वेगळी लाईन आहे ती या ठिकाणी लावण्यात सांगण्यात आलेली होती आणि हीच लाईन लावण्यासाठी अनेक भाविकांची या ठिकाणी धावपळ सुरू झाली आणि याच धावपळीमध्ये नागरिक लाईन लावत असताना एकमेकांच्या अंगावरती ते क्रॉस करून जात असताना याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाल्याचं दृश्य आहे ते या आपल्याला ज्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. याच अनुषंगाने आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू आहे तो झालेला आहे. यामध्ये एका महिलेचा देखील मृत्यू झालेला आहे. अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. या संपूर्ण घटनेबाबत मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी देखील ही जी दखल आहे ती घेतलेली आहे आणि आज देखील ते या ठिकाणी जाऊन जो संपूर्णपणे पाहणी आहे ती देखील करणार आहेत. या ठिकाणी सांगण्यात आलेले अचानक पद्धतीने लावण्यात आलेली लाईन यामुळेच हा संपूर्णपणे प्रकार घडलेला आहे आणि यासोबतच जी सुरक्षा आहे त्याचा अभाव या ठिकाणी दिसून येतोय. त्यासोबतच जे नियोजन आहे त्याचा देखील या ठिकाणी अभाव आहे तो दिसून येतोय. त्यामुळे संपूर्णपणे घटना घडली असल्याचा जो प्राथमिक अंदाज आहे तो पोलिसांना देखील आहे आणि या संदर्भात उच्चस्तरीय समिती स्थापन करून या संदर्भात संपूर्णपणे तपास आहे तो देखील केला जाणार आहे. परंतु लाखोंच्या संख्येने भाविक येत असताना अत्यंत दुर्दैवी घटना आहे ही तिरुपती येथे घडलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या संदर्भात पंतप्रधान यांनी देखील जी संपूर्णपणे जे मृत्युमुखी पडलेले आहेत किंवा जखमी झालेले आहेत त्यांना देखील सांत्वनपर या ठिकाणी जे ट्विट आहे ते केल्याचं पाहायला मिळतंय. या संदर्भात आणखीन काही सुधारणा तिरुपती येथे होते का आणि या संदर्भात जे लाखोंच्या संख्येने भाविक येतात यांच्यासाठी अधिकची सुरक्षा देखील त्या ठिकाणी तैनात होते का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. नक्कीच. निखिल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहिती.